इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 10वे शीतयुद्ध स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. यातील पहिला आहे सिएटो संघटनेचे मुख्यालय डॅश येथे होते. पर्याय थायलंड, फिलिपाईन्स, पाकिस्तान, ग्रेट ब्रिटन. उत्तर आहे थायलंड. 2. 1986च्या डॅश येथील परिस्थितीला आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. पर्याय आहेत जकार्ता, हरारे, नामिबिया, इंडोनेशिया. उत्तर आहे हरारे. प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. 1. 30 जून 1977 रोजी या संघटनेचे औपचारिकरित्या विसर्जन झाले. सिएटो. 2. कॉमनवेल्थ गेम्सची संकल्पना यांनी मांडली. उत्तर रेव्हरंड ॲशली कूपर. ब. दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. 1. अँझूस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. कारण त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. ब. हा लष्करी करार होता. क. हा गुप्त करार होता. ड. हा फक्त मित्रदेशातील करार होता. तर याचं उत्तर आहे त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. प्रश्न तिसरा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सार्क समोरील आव्हाने. तर याचं उत्तर आहे सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता, संरक्षणावरील वाढता खर्च, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, कृषी क्षेत्राचा अपुरा विकास, वाढता दहशतवाद, लोकसंख्या विस्फोट, भिन्न राज्य पद्धती, अपुरा व्यापार. प्रश्न चौथा टिपा लिहा. 1. शीतयुद्ध. उत्तर दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या दोन महासत्ता उदयास आल्या. या दोन्ही देशांमध्ये सत्ता व प्रभावासाठी संघर्ष सुरू झाला. या संघर्षालाच शीतयुद्ध असे म्हणतात. या काळात प्रत्यक्ष युद्ध झाले नाही, पण शस्त्र स्पर्धा, तणाव आणि आत्मविश्वास वाढला. अमेरिका भांडवलशाही तर रशिया साम्यवादाचा पुरस्कार करत होता. जगाचे दोन गट पडले आणि गटबाजी वाढली. 1991 मध्ये सोव्हिएट रशियाचे विघटन झाल्यावर शीतयुद्ध समाप्त झाले. 2. अलिप्ततावाद. उत्तर अमेरिका व सोव्हिएट रशिया या गटात सामील न होण्याचे धोरण म्हणजे अलिप्ततावाद. यात स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा स्वीकार केला जातो. ही चळवळ शांतता व सहजीवनावर आधारित आहे. यात जवाहरलाल नेहरू, गमाल अब्दुल नासेर, टिटो यांचा सहभाग होता. 1961 मध्ये बेलग्रेड येथे पहिली परिषद झाली. या चळवळीचा उद्देश जागतिक शांतता प्रस्थापित करणे हा होता. वसाहतवादाला विरोध आणि स्वातंत्र्याला पाठिंबा दिला गेला. यामुळे नवस्वतंत्र देशांना स्वतंत्र ओळख मिळाली. प्रश्न 5 पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. सेंटो करार विसर्जित करण्यात आला. उत्तर सेंटो कराराचा उद्देश साम्यवादाचा प्रसार रोखणे हा होता. या करारातील सदस्य राष्ट्रांमध्ये एकोपा नव्हता. इराकमध्ये क्रांती झाल्यानंतर त्या देशाने करारातून माघार घेतली. पुढे इराण आणि पाकिस्तान यांनीही करार सोडला. सदस्य राष्ट्रांची आर्थिक व लष्करी क्षमता कमी होती. अमेरिका प्रभावी मदत करू शकली नाही. करार अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नाही. म्हणून शेवटी सेंटो करार विसर्जित करण्यात आला. 2. सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहे. उत्तर सार्कने दक्षिण आशियाई देशांमध्ये सहकार्य वाढवले. कृषी, आरोग्य आणि हवामान क्षेत्रात प्रगती झाली. ढाका येथे हवामान केंद्र स्थापन करण्यात आले. काठमांडू येथे आरोग्यविषयक केंद्र सुरू झाले. पर्यटनाला चालना मिळाली. साप्टा आणि साप्ठा करारामुळे व्यापार वाढवण्याचा प्रयत्न झाला. गरिबी कमी करण्यासाठीही उपक्रम राबवले गेले. म्हणून सार्कला काही प्रमाणात यश मिळाले आहे. प्रश्न 6 तुमचे मत नोंदवा. 1. अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. उत्तर माझ्या मते अमेरिका आणि रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू होण्याचे मुख्य कारण विचारसरणीतील फरक होते. अमेरिका भांडवलशाही तर रशिया
साम्यवादाचा पुरस्कार करत होता. दुसऱ्या महायुद्धानंतर दोन्ही देश महासत्ता बनले. जगावर प्रभाव मिळवण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. परस्पर अविश्वास आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. शस्त्रस्पर्धा आणि गटबाजी वाढली. प्रत्यक्ष युद्ध न होता तणाव कायम राहिला. म्हणून या परिस्थितीला शीतयुद्ध असे म्हटले गेले. 2. भारताने वसाहतवादाविरोधात नेहमीच भूमिका मांडली आहे. उत्तर: माझ्या मते भारताने वसाहतवाद विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच भारताने साम्राज्यवादाला विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही भारताने इतर देशांच्या स्वातंत्र्य चळवळींना पाठिंबा दिला. इंडोनेशिया आणि आफ्रिकेतील देशांच्या स्वातंत्र्यासाठी भारताने प्रयत्न केले. संयुक्त राष्ट्रामध्येही भारताने वसाहतवाद विरोधात आवाज उठवला. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरुद्ध भारताने भूमिका घेतली. भारताने शांतता व सहजीवनाचा मार्ग स्वीकारला. म्हणून भारताची भूमिका नेहमीच वसाहतवाद विरोधात राहिलेली आहे.